निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 अंतर्गत देशभरात स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन ही मोहीम सुरू केली असून महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादींची विशेष पडताळणी केली जात आहे। या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 9,86,00,000 तर अमरावती जिल्ह्यात 25,45,677 मतदारांची घराघरात जाऊन पडताळणी सुरू आहे। 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर हे प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना अर्ज भरून घेणार आहेत। एखादे घर बंद आढळल्यास संबंधित बीएलओला किमान 3 वेळा भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र मतदाराच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्ती मतदार यादीत राहू नये हा आहे। अमरावती जिल्ह्यात या मोहिमेसाठी 2,682 बीएलओ, 233 सुपरवायझर आणि इतर अधिकारी नियुक्त करण्यात आले। सर्व बीएलओ यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गणना अर्जांचे 100% वितरण करण्यात आले। या प्रक्रियेनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल। त्यानंतर दावे व हरकती स्वीकारून आवश्यक सुधारणा केल्यानंतर 5 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार। निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नसून नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ते ग्राह्य धरले जाणार नाही। त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांनी बीएलओ यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। गृह भेटी करा जेणेकरून एकाच भेटीत तुमचं काम होईल, दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जाण्याची त्या ठिकाणी गरज पडणार नाही। पण लोकांनी सुद्धा त्यामध्ये थोडंसं अवेअरनेस ठेवावं, कारण ही टाईम बाउंड ॲक्टिव्हिटी आहे आणि स्वतःचं नाव आपलं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठीची ही ॲक्टिव्हिटी आहे। त्यामुळं त्याचाही सिरियसनेस सर्वांनी लक्षात घ्यावा आणि BLO जे आपले घरोघरी येतील त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं। सर्व नागरिकांच्या सहकार्याने, सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने व सर्व आमच्या EROs, BLOs, AEROs या सर्वांच्या मेहनतीने आणि ऑफकोर्स मीडिया म्हणून आपण सर्व जे पॉझिटिव्ह रोल याच्यामध्ये निभावणार आहात या सर्वांच्या सहकार्याने इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण SIR ही मोहीम राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। यामध्ये 8 मतदान नोंदणी अधिकारी म्हणजे EROs, त्यानंतर 43 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे AEROs, 170 अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 233 BLO सुपरवायझर आणि ॲक्च्युली जो या संपूर्ण प्रक्रियेचा जो कणा आहे तो म्हणजे BLO, तर ते 2682 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO हे आपले त्या ठिकाणी कार्यरत आहेत। यामध्ये आम्ही सर्व आपले 2682 BLOsला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण हे SIR 30 जूनला सुरू केला, पण त्याच्या आधी आपण प्री SIR ॲक्टिव्हिटी केली होती मॅपिंगची। तर त्यामध्ये 90.78 म्हणजे साधारणतः 91% याच्या जवळपास मॅपिंग करून आपला जिल्हा हा राज्यामध्ये दुसऱ्या-तिसऱ्या नंबरवर आहे आणि जर जिल्हा असे जिल्हे ज्याच्यामध्ये महापालिका सुद्धा आहे असा जर विचार केला तर आपला जो जिल्हा आहे अमरावती जिल्हा तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।